नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या लाडक्या चॅनलवर। आज आपण इयत्ता 9वी चे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे चॅप्टर फर्स्ट गतीचे नियम हे अभ्यासणार आहोत। गतीचे नियम यामध्ये गती, विस्थापन आणि अंतर, त्वरण आणि न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे यामध्ये दिलेली आहे। तर मला सांगा, गती म्हणजे काय? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही स्थिर आणि काही गतिमान वस्तू आपण पाहत असतो। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची गती, पक्ष्यांचे उडणे, माशांचे पोहणे आपल्याला जाणवते व हवेची गती, पृथ्वीचे परिभ्रमण यांची प्रत्यक्ष जाणीवही आपल्याला होत नाही। का बरं असं होतं? ही गती नेमकी कशी असते? गती म्हणजे मोशन, त्याचं विस्थापन कसं होतं, त्याची चाल कशी असते, अंतर म्हणजे काय, अंतर कसे मोजतात, त्याचा वेग म्हणजे व्हेलॉसिटी, हे सर्व कशा प्रकारे कार्य करतात आणि याचे नियम काय? नियम आयझॅक न्यूटनने गतीविषयीचे काहीतरी नियम सांगितलेले आहे, त्यांनी ते कसे बनवले ते सर्व आपण ह्या गतीचे नियम ह्या चॅप्टरमध्ये डिटेलप्रमाणे बघू। आता बघा, वस्तूची गती म्हणजे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट। सांगा पाहू की पक्ष्यांचे उडणे, थांबलेली रेल्वे गाडी, हवेतून उडणारा पाळापाचोळा, डोंगरावरती स्थिर असलेला दगड, यापैकी पक्ष्याची उडणे आपल्याला जाणवते की हो, त्यांच्यामध्ये गती आहे, ते उडत आहे आकाशात, म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालले, तर उडताना त्यांच्या पंखामध्ये गती असते म्हणून ते जातात। आपण गाडीहून जातो तर आपण घरापासून निघलो तर एखाद्या विशिष्ट स्थानापर्यंत पोहोचतो, म्हणजे त्या गाडीत गती असते म्हणून पोहोचतो। तशी रेल्वे चालता चालता स्टेशनवर थांबली तर थांबलेल्या रेल्वेत काही गती असते का? नाही, नसते। तशीच हवा सुटल्यावर झाडाखाली पाळापाचोळा पडलेला असतो, तो उडतो, म्हणजे त्याच्यात गती येते, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतो, याच्यात गती आहे। डोंगरावर असलेला दगड तो स्थिर आहे, त्यात गती आहे का? नाही। तर अशा प्रकारे तर हे सर्व आहे गती, पण या गतीचे काय नियम आहे ते बघू। दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंची गती पाहतो। काही वेळा वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, जसे की वाहणारा वारा। दिसतो कोणाला वारा कसा वाहतो? फक्त आपण फील करू शकतो। वरील उदाहरणाप्रमाणे इतर अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील। ती कोणती उदाहरणे सांगता येतील? सांगा पाहू। मी सांगते। जसे बसमधून प्रवासी प्रवास करतात, ओके, ते बसमध्ये बसले आहे, तर ते जेव्हा बस जाईल तेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणजे यात बसचं काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचली। तर त्या बसमध्ये काय होती? गती होती, म्हणून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकले। तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? तर त्या बसमध्ये समजा आता तुम्ही दोघंजणं गेलेले आहे, तर आणि आपल्या बाजूलाही पॅसेंजर बसलेले आहेत, तर ते पळता का? नाही। बसची गती आहे, त्यांच्यात गती आहे का? नाही। विस्थापन कशाचं झालं? बसचं। त्याचप्रमाणे एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? तर आपण बघू। गती ही सापेक्ष संकल्पना आहे, हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकलात। 8वीमध्ये आपण हे शिकलो की गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे। कशी आहे? जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल, हे बघा, लक्षात ठेवा, इथे काय दिलेलं आहे बघा। जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात, पण जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात। म्हणजे जी वस्तू, आता प्रवासी प्रवास करत आहे, ते प्रवासी कुठं बसलेले?
बसमध्ये बसलेले, पण ते ज्या सीटवर बसले त्याच सीटवर आहे तिथे पोहोचस्तोर. पण त्यांनी जागा बदलली का त्यांची? नाही. पण बसनी जागा बदलली. समजा ते एका विशिष्ट स्टेशनहून निघाले, पुण्याहून निघाले मुंबईला जायला, तर ती काही वेळानंतर पुण्याहून निघालेली बस मुंबईला पोहोचेल. यात गती कशात होती? बसमध्ये गती होती, आणि त्यात बसलेला माणूस तर स्थिरच होता असे. आता आपण बघू विस्थापन आणि अंतर. विस्थापन आणि अंतर. विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, अंतर म्हणजे डिस्टन्स. आता विस्थापन म्हणजे काय? नेमकं विस्थापन कशाला म्हणतात? भौतिकशास्त्रामध्ये अंतर व विस्थापन या दोन वेगवेगळ्या राशी आहेत. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. कळलं तुम्हाला? हे बघा, अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान. समजा इथे दोन मुलं बसलेले आहे, ते काही अंतरावर बसलेले आहे, ओके. आणि मग त्या दोन्हींच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. आणि ते दोघं काय करताय? एक बॉल खेळताय. तर ते समजा राहुल आहे, तो संजयकडे बॉल फेकतोय, संजयने परत तो बॉल राहुलकडे फेकला. यामध्ये काय झालं? त्या वस्तूचं चेंज झालं गतीमुळे. त्याचं जे डिस्टन्स आहे, मार्गक्रमण, हे ती वस्तू गतिमान असल्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. तर याला काय म्हणतात? विस्थापन म्हणजे आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर होय. म्हणजे विस्थापन हे काय झालं? त्याचा आरंभ कुठून होता? संजयपासून तो राहुलकडे गेला बॉल, तर मग त्यांनी ते मार्गक्रमण केलं पूर्ण, त्याचं मार्ग हे पूर्ण केलं त्यांनी, ते अंतर त्यांनी तेवढं पूर्ण काढलं, त्याला विस्थापन असे म्हणतात. या इमेजमध्ये बघा, शीतल संगीताच्या घरी जाते, नंतर शाळेत जाते. परंतु प्रशांत तसं करत नाही. प्रशांत डायरेक्ट स्कूलमध्ये जातो. म्हणजे हा स्कूलमध्ये जातो, त्याच्यामुळे ते प्रशांतच्या आणि स्कूलच्या मधलं जे अंतर आहे ते कमी आहे. शीतल संगीताच्या घरी जाते, नंतर शाळेत जाते, हे अंतर जास्त आहे. म्हणजे हा प्रशांत कमी अंतर कापतो, म्हणजे तो काय करतोय? विस्थापन करतोय, म्हणजे डिस्प्लेसमेंट होतंय. आणि शीतलचं हे लॉंगेस्ट पाथ आहे, त्याच्यामुळे हे काय आहे? अंतर आहे, म्हणजे तो ॲक्च्युअल अंतर कापतीये. आणि प्रशांत हा शॉर्टेस्ट अंतर कापतोय, म्हणजे कमी डिस्टन्समध्ये जातोय. तर कळलं तुम्हाला विस्थापन आणि अंतर? काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि हो, तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या इमेजमध्ये दिल्याप्रमाणे स्वराली काय करू लागली? ए पॉईंटपासून रोज पहाटे 100 त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कडेला काय करते? फेऱ्या मारते. या वर्तुळाकार कडेला ती काय करते? फेऱ्या मारते. असे एका ठिकाणाहून निघते, परत ती गोल असं फेऱ्या मारून परत त्याच ठिकाणी येते. म्हणजे इथं तिचं काही विस्थापन होतं आहे का? नाही. कुठलं अंतर कापलं जातं आहे का? नाही. म्हणजे ती परत त्याच पॉईंटवर येते. आणि आकृती 1.0 मध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी P या बिंदूपासून निघून Q या ठिकाणपर्यंत गेली. समजा ही कार जी आहे, इथे ही कार दिलेली आहे, ही ह्या P बिंदूपासून निघते आणि Q या बिंदूपर्यंत ती पोहोचते. म्हणजे इथे ही P ते Q यामधील अंतर 360 मीटर अंतर जे ती पूर्ण करते. मग इथे ह्या कारचं काय होतं आहे? विस्थापन होतं आहे. तर असं असतं अंतर आणि विस्थापन. तर आता आपण काय बघू? यामधले सदिश आणि अदिश राशी. अंतर आणि विस्थापनाची जी आहे, पुढे आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी, चाल व
वेग हे नेमका कसा असतो ते बघू. आठवा बरं थोडं, हे तुम्हाला आधी झालेलं आहे 8वीमध्ये असताना, की सदिश राशी कशा, अदिश राशी कशाला म्हणतात. तर मी सांगते तुम्हाला समजून, की सदिश राशी अदिश राशी म्हणजे अंतर ही अदिश राशी आहे आणि विस्थापन ही कशी राशी आहे, सदिश राशी आहे. अंतर म्हणजे जे आपण ॲक्च्युअल अंतर पूर्ण करतो. समजा तुम्ही घरापासून स्कूलपर्यंत येतात, तर हे एक अंतर तुम्ही पूर्ण काढतात, तर त्याला अदिश राशी म्हणतात. आणि जर तुम्ही स्कूलमध्ये एका क्लासमध्ये बसलेले आहात आणि थोड्या वेळासाठी तुम्ही परत बाहेर गेले, परत तिथे येऊन बसले, तर ती सदिश राशी. समजा एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल किंवा सरासरी चाल असे म्हणतात. समजा एखाद्या वस्तूने एका कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास व्हेलॉसिटी म्हणतात. व्हेलॉसिटी म्हणजे काय, एका वेगामध्ये ती गोष्ट पूर्ण करतात, त्याला व्हेलॉसिटी म्हणजे वेग म्हणतात. आणि या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद. एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद किंवा 1 मिनिट किंवा 1 तास. तो कालावधी कितीही असू शकतो. तुम्ही 1 मिनिटातसुद्धा इथून पळून बाहेर जाऊ शकतात. कोणी स्लो असेल तर त्याला 5 मिनटंही लागेल, कोणी खूपच स्लो असेल त्याला 1 तासही लागेल. तसे एकक हे किती पण असू शकते. तुम्ही सेकंदात मोजू शकता, मिनिटात मोजू शकता किंवा तासात पण मोजू शकता. किंवा मोठ्या एककात कालावधी मोजल्यास 1 वर्ष हा देखील एकक कालावधी असतो. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. आता वेग, चालेचे सूत्र काय, चाल बरोबर कापलेले अंतर डिवायडेड बाय लागलेला एकूण कालावधी. समजा तुम्हाला चाल काढायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकूण कापलेले अंतर वरती लिहावं लागेल आणि त्याखाली त्यामध्ये लागलेला तुम्हाला जो वेळ आहे तो लिहायचा. तेव्हा ती चाल निघल तुमची किती झाली ती. चाल म्हणजे काय, स्पीड किती होती ही जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही किती अंतर कापले ते लिहायचं आणि डिवायडेड बाय तुम्हाला ते अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला, कालावधी लागला तो लिहायचा. तेव्हा तुम्हाला ती स्पीड समजून येईल. आणि वेग जेव्हा तुम्हाला काढायचा असेल, व्हेलॉसिटी, तेव्हा तुम्हाला विस्थापन डिवायडेड बाय वेळ म्हणजे किती विस्थापन, किती अंतर कापलं तुम्ही ते लिहायचं आणि त्यासाठी लागलेला वेळ लिहायचा. तो 1 तास असू किंवा 10 मिनिट असू किंवा 10 सेकंद असू, तो वेळ तिथं लिहायचा. तेव्हा तुम्हाला तुमचा वेग काढता येईल. आता मागील उदाहरणात आपण बघितलं, शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर 500 मीटर आहे आणि संगीताचे घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर किती आहे, 1200 मीटर आहे. अर्थात शीतलचे घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर किती आहे, 1300 मीटर्स आहे. समजा शीतलला संगीताकडे जाण्यास 5 मिनटं लागली व तेथून शाळेत जाण्यास 24 मिनटे लागली. यावरून आपल्याला आता काय करायचं आहे, शीतलची चाल काढायची. शीतलची काय काढायची आपल्याला, चाल म्हणजे शीतलला किती स्पीड होती हे सगळं अंतर कापण्यासाठी. तर शीतलची स्पीड काढण्यासाठी आपण अंतर एकदा लिहू. अंतर किती इथं दिल्याप्रमाणे हे बघा 500 मीटर अंतर आहे. शीतलनी अंतर 500 मीटर कापलं. त्यानंतर तिला किती वेळ लागला, 5 मिनटं वेळ लागला. तर यामध्ये बघा हे डिवाईड करायचं. 5 1 5, 5 1 5, 5 0 0, 5 1 5, 5 0 0, 5 0 0 म्हणजे तिला एकूण किती, 100 मीटर पर मिनिट एवढा वेळ लागला. आलं लक्षात तुमच्या, किती सोपं आहे बघा.
शीतलची चाल म्हणजे स्पीड काढण्यासाठी आपल्याला अंतर डिव्हायडेड बाय काळ ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला ऑटोमॅटिक स्पीड भेटून जाते. त्याचप्रमाणे शीतलने जर बी मार्ग आपणवला होता. म्हणजे बी मार्ग कोणता झाला? आता पहिले तिने आपल्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत गेली, ते 500 मीटर गेली ती. त्याच्यानंतर आता त्या दोघी कुठं जाणार आहे? स्कूलमध्ये जाणार आहे. ते अंतर किती आहे? 1200 मीटर आहे. किती आहे? 1200 मीटर. आणि काळ किती? 24 मिनटात ती तिथून शाळेत गेली. तर आता या 24नी काय करायचं? 1200ला डिवाईड करायचं. तर आधी आपण 12च्या पाड्याने करू. 12 दुनी 24, 12 एक 12, 12 0 0, बे एक बे, बे पंच 10, बे 0 0. तिला किती वेळ लागला? 50 मीटर पर मिनिट एवढा तिथून वेळ लागला. म्हणजे तिची स्पीड किती होती? शीतलची आता याच्यात आपल्याला सरासरी स्पीड काढायची, म्हणून पहिले एकूण अंतर डिवायडेड बाय नंतर एकूण काळ हे करायचं. एकूण अंतर पहिले किती होतं? 1700 मीटर. टोटल किती होतं एकूण? 1700 मीटर. आणि एकूण काळ किती लागला तिला? 29 मिनटे. तर हे दोन्ही डिवाईड करायचं. हे बघा 29 आहे ना, 29 8 + 6 58.6 मीटर पर मिनिट एवढा तिला स्पीड होती तिची. तर आपल्याला इथे सरासरी काढायची. शीतलचा सरासरी वेग किती होता एकूण? तर प्रत्यक्ष विस्थापन किती झालं तिचं? 1300 मीटर. प्रत्यक्ष विस्थापन किती झालं? 1300 मीटर. आणि तिला काळ किती लागला? 29 मिनटे. तर यात शीतलचा वेग किती होता? 44.43 मीटर पर मिनिट होता. मीटर पर मिनिट. ओके, कळलं तुम्हाला हे कसं सॉल्व करायचं? हे सर्व सूत्र आहेत स्पीड काढायचे. एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तसंही तुमच्या बुकमध्ये ते दिलेलंच आहे. चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. आता स्पीड आणि आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेचा आपल्या यांचा वेगावर काय परिणाम होतो ते आपण बघू. सचिन मोटरसायकलने प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा. नंबर 1, सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? नंबर 2, सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? सचिनने मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावरती कोणता परिणाम होईल का? नंबर 3, वळण आल्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? वरील प्रसंगावरून असे लक्षात येते की वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे व वेग पुढील प्रकारे बदलतो. नंबर 1, जसं चाल बदलून आणि दिशा 30 ठेवून आणि दिशा बदलून आणि चाल 30 ठेवून, चाल व गतींची दिशा दोन्हीही बदलून यामध्ये वेगावरील परिणाम होतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं की चालीचे मापन हे अंतर डिव्हायडेड बाय काल याप्रमाणे सर्वप्रथम कोणी केलेला? गॅलिलिओने केले आहे. हवेतील ध्वनीची चाल ही 343.2 मीटर पर सेकंद, तसेच प्रकाशाची चाल ही 3/10 डिग्री 8 मीटर पर सेकंद इतकी आहे. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल 29,770 मीटर पर सेकंद आहे.
तर अंतर डिवायडेड बाय काल हे सर्वप्रथम कोणी लिहिलं? गॅलिलिओने. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक रेषीय, एक समान व नैक समान गती म्हणजे युनिफॉर्म व नाऊन युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन हे अभ्यासू. यामध्ये काही नाही, फक्त असं लिहिलेलं आहे, अमर अकबर अँथनी यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत होते आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेले अंतरे खालील सारणीत दिले आहे. बघा या चार्टमध्ये त्यांनी 5 मिनिटात किती अंतर कापलं, 5.5 मिनिटात, 6 मिनिटात, 6.5 मिनिटात, 7 मिनिटात, 7.5 मिनिटात, 8 मिनिटात ते अंतर लिहिलेलं आहे. आणि तिघांचं पण. तर याप्रमाणे त्यांनी जे कॅल्क्युलेशन्स लिहिलं ते तिथे लिहिलं आहे. जेव्हा ते युनिफॉर्म होते म्हणजे कुठे गेलेच नव्हते तर अंतर 0च कापलं त्यांनी. आणि त्यांनी थोड्या गतीने गेले तर अँथनीने कमी अंतर कापलं, अकबरनी त्यापेक्षा जास्त, अमरनी त्याच्यापेक्षा जास्त. अशा प्रकारे लक्षात येतं आपल्याला की प्रत्येकाची ही गती सेम नसते. कोणी जास्त स्पीडने जातं, कोणी कमी, कोणी त्यापेक्षाही कमी. तर हे असे सर्व आपण स्पीड अँड वेलोसिटी, मोशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट ह्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतले. यानंतर आपण त्वरण म्हणजे ॲसिलेरेशन, त्वरणचे जे सूत्र आहे ते समजून घेऊ. पुढील लेक्चरमध्ये आपण ह्या चॅप्टरचा राहिलेला भाग कंप्लीट करू. तुम्हा सर्वांना लेक्चर जर आवडत असेल तर सर्वांनी या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या आणि सबस्क्राईबही नक्की करा.